24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. साहेब आणि शिवसेनाकडनं उभे असलेले आमचे जवळचे मित्र ठाकरे साहेब आज आपल्या सभेमध्ये आलेले आहेत आणि 16 तारखेला निवडणुकीमध्ये तर आपण सर्व मिळून त्यांचं एक स्वागत घेऊ. तर सर्वप्रथम मी महेंद्र आपले यांचं स्वागत आपले गजबे साहेब करतील, मी त्यांना विनंती करतो. वार्ड नंबर 7 मध्ये एक दिवसानंतर भरतो आणि आम्ही त्यांना बोलवायला जातो. लांजेवर साहेबाला किती आम्ही ते पत्र लिहिलं पण त्यांनी काय करून नाही दिलं. असे छोटे छोटे पाईप सात आणि खूपच त्रास होतो. अशी गडर घरची पण अशी गडर अशी वरपर्यंत भरते. मुले तिथेच खेळतात, खाणपाणी राहते. ते समस्या खूप मोठी आहे ह्या लगोतून कॉलनीची. बस तेच. आणि रोड पण आता काही तुम्ही पण बोला. परमपूज्य भगवान गौतम बुद्ध यांना मी अभिवादन करते. तसेच शिवाजी महाराज, शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. कारण की हे महापुरुषांना आपल्याला एक असं मार्ग दाखवला समानतेचा, म्हणून त्यांना आपण आदर्श म्हणून हा वसा सामोर नेत आहोत ना. ते जे लोक आपल्या जीवनामध्ये चांगले काम करतात, आयुष्य सर्वांना मिळते पण जे चांगले काम करतात ते अमर राहतात, असे हे महापुरुष होते. त्याचप्रमाणे आपल्या मधामध्ये बसलेले आमचे महेंद्रजी राऊत साहेब, आमचे गजबीये साहेब, विकासजी गोडबोले जे माझे मित्र आहेत, कराडे साहेब जे मला इतकं म्हणजे आज असं वाटलं की आमच्यासोबत फिरत होते. ते एकदम आम्ही ते खूप आपुलकीनं मला घरोघरी नेत होते. तसे बाळू पाटील साहेब, किरण पाटील साहेब आणि शालिनी धकाते ताई. आजचा हा एक धावती भेट म्हणून सकाळी आम्ही हे डोर टू डोर कॅलेंडर देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही गार्डनमध्ये आल्यानंतर आमचे सर्व परिचित मित्र जेही नाव मी घेतले त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि आम्ही सर्व घर कॅलेंडर दिलं. त्याचप्रमाणे मी किरणताई बोलली की बा आता एक मिटिंग लावू का. मी म्हणलं ठीक आहे लावून द्या, असं सहजच. मग आज ते त्यानिमित्तानं आपण रूबरू होत आहोत. आपल्या तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे. महानगरपालिके म्हणलं म्हणजे स्थानीय जे आपले काम राहतात त्या कामाकरिता आपल्याला एक नगरसेवक निवडायचं राहते. पण नगरसेवक कसा असावा हे आपल्याला माहीत पाहिजे. नगरसेवक असा असावा जो निस्वार्थ काम करणारा, 24 तास काम करणारा, लोकांची समस्या कसा आपण म्हणजे दूर करता येईल. आता ताईनं सांगितले की गटर लाईन 40 भरत राहते, तर त्याचं कारण असं आहे की हे जे वस्ती आहे ते 30-30, 40-40 वर्षापासून बनलेली आहे. न तेच जुनी गटर लाईन आहेत, लोकांनी बदलवले नाही. त्यांनी आपलं घरं भरले किंवा आपल्या स्वार्थापोटी काम केलं किंवा त्यांनी भ्रष्टाचार करून काही निम्न दर्जाचे काम केले असतील, त्यामुळे हे गटर भरले. देशामध्ये 3 निवडणुका होतात. एक लोकसभेची निवडणूक जे आपण प्रधानमंत्री आपला MP आणि मेंबर ऑफ पार्लमेंट निवडतो. मग नंतर आमदारच्या निवडणूक राहते. आमदारमध्ये आपण आपला विधायक निवडतो. अशा प्रकारे आपला नगरसेवक आपण ह्या 15 तारखेला निवडणार आहोत. तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही निस्वार्थ काम करणार आहोत. आमच्या असं काही लोभ लालच नाही. आम्ही सर्व संपन्न आहोत, पण सर्वसाधारण झिरोमधून आलेले आम्ही सर्वसाधारण तुमचे आमच्यासारखे आम्ही लोक आहोत. पण राजकारणामध्ये काम करत असताना समाजकारण 80% करतो आणि 20% राजकारण करतो. तर आपल्याला पद, पावर आणि अगर निवडून आले तर आम्ही चांगल्यानं अजून काम करू शकतो. आम्हाला पद असल्यामुळे जेही कामं आतापर्यंत आले आमच्यापर्यंत ते आम्ही सर्व सोडवले. चाहे कोणतेही कामं राहिले
आम्ही लॉकडाऊनमध्ये लोकांना जेवण चारलं, पण इकडे नाही, पण आपल्या वस्तीमध्ये 35 दिवस आम्ही लॉकडाऊनमध्ये जेवण दिलं लोकांना, सकाळ संध्याकाळ अनाज, जे गरिबांना अन्नधान्य दिलं, आणखी मास्क, सॅनिटायझर, अशा पद्धतीनं आम्ही काम केलं. आरोग्य शिबिरे घेतले आणि खूप आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, बुद्ध जयंती असो, असं कोणतेही सामाजिक कार्य राहिले त्याच्यामध्ये आम्ही अग्रेसर राहतो. प्रत्येक बौद्ध विहारामध्ये आम्हाला जे बोलावलं किंवा आम्ही स्वतः जाऊन ते काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्हाला आवड आहे की लोकांचे काम केलं पाहिजे ना, सवयी लागली. त्याच्यासाठी आपल्याला निवडून येणं खूप जरूर आहे. आता जे समस्या सांगितले ते आमच्या हातात राहत नाही, तर त्याच्यासाठी निवडून येणं खूप आवश्यक आहे ना. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर नागपूरचे अध्यक्ष आहे. माननीय शरदचंद्रजी पवार त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आता आमच्या पक्षानं काँग्रेससोबत गठबंधन केलं होतं, पण त्यांनी रात्री 3 वाजता गठबंधन तोडलं, तर मग आम्हाला निवडणुकीमध्ये सामोरं जावं लागलं. कारण की आम्ही गठबंधनमध्ये होतो, शिवसेना न राष्ट्रवादी. BJPला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवायचं आहे, त्याकरिता आम्ही गठबंधन केलं, पण आमले नितीन राऊत साहेबांना ते गठबंधन स्वीकारलं नाही आणि नागपूर शहरामध्ये ते गठबंधन तुटलेलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, मागच्या 15 वर्षामध्ये 15 × 4 19 वर्षामध्ये BJPची सरकार होती. आपल्या एरियातले जे शाळा आहेत, महानगरपालिकेचे शाळा आहेत, ते यांच्या राज्यामध्ये बंद झाले. खाजगीकरणाच्या ते पुरस्कृत आहेत. कोणतीही सरकारी नोकरी ते भरत नाही. आपले गरीब मुलं मुली जे अभ्यास करून निघलेले आहेत त्यांना नोकऱ्या नाही. गव्हर्मेंट सेक्टरला त्यांनी खाजगीकरणामध्ये आणलेलं आहे. BJP सरकारने एअरलाईन्स, BSNL, MTNL, ISCO हे सर्व त्यांनी प्रायव्हेट करून टाकलेलं आहे. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.